नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर तालुक्यात भीषण स्फोट, 5 किलोमीटर परिसर हादरला। खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे काल सोमवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे। या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की सुमारे 5 किलोमीटर परिसर हादरून गेला, तर गावातील अनेक घरांच्या खिडक्या तसेच वाहनांच्या काचा फुटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। विट्याजवळील भाळवणी बस स्थानकाजवळ मनसूर मुल्ला यांचा फटाका निर्मितीकरणाचा कारखाना आहे। सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास या कारखान्यात अचानक स्फोट झाला। त्यावेळी आफ्ताब मनसूर मुल्ला वय 30 राहणार भाळवणी आणि अमीर अमर मुलानी वय 40 राहणार चिंचणी अंबक हे दोघे शोभेची दारू कुटण्याचे काम करत होते। अचानक झालेल्या स्फोटात दोघेही गंभीर जखमी झाले। तातडीने त्यांना सांगली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी दोघांचाही मृत्यू झाला। स्फोटामुळे कारखान्यात उभारलेल्या शेडवरील लोखंडी पत्रे तब्बल 400 ते 500 फूट अंतरावर फेकली गेली। घटनास्थळापासून सुमारे 100 फूट अंतरावरील घरांवरील कपाटातील भांडीही खाली कोसळल्याने नागरिक भयभीत झाले। घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस तसेच विटा नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। घटनास्थळी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी पाहणी केली आहे। या प्रकरणी संदीप संपत लाड राहणार यशवंतनगर विटा यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहेत।